नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आपल्या ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूप छान आपण असे झेंडू पाहत आहात। पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पावसाळ्यामध्ये भाताच्या शेतामध्ये आपण झेंडूची लागवड केली होती। झेंडूंच्या रोपांची नव्हे तर झेंडूंच्या काही फांद्याच लावल्या होत्या आणि आज आपण पाहू शकत असाल, पहा ह्या झेंडूंच्या लावलेल्या फांद्यांना भर पावसामध्ये आपण सांभाळलो होतो आणि त्यांना आता अशी खूप सारी फुलं लागलेली आहेत। बघा बरं, असं सकाळचं वातावरण आहे आणि खूप छान अशी फुलं ह्या ज्या झेंडूची रोपं न लावता लावलेल्या फांद्या होत्या आणि त्यांनी आता ऊन पडायला लागल्यापासून छानसं प्रोडक्शन द्यायला सुरुवात केलेली आहे। तर आपण पाहू शकताय, बघा त्यांना घातलेली बुंदामध्ये भरणी आणि काढलेलं गवत, त्यामुळे अतिशय सुंदररित्या त्याने पिकअप घेतलेलं आहे। कोणीही विश्वास ठेवणार नाही की ह्या झेंडूच्या फांद्या लावल्या होत्या आणि त्यांना आता हे प्रोडक्शन सुरुवात झाले। बघा किती कळ्या आहेत, एकाच वेळेला मला वाटते 50हून अधिक त्याच्यावर आता कळ्या आहेत आणि ते लवकरच फुलं देणार आहे। आपण पाहताय इथली मातीच बाजूची टाकून त्याला भरणी घातलेली आहे आणि त्यामुळे अतिशय सुंदर अशी ही रोपांची वाढ झाली आहे। यामध्ये काही नंतर ही जी पाहत आहात आपण, ही यामध्ये रोपं लावलेली आहे, त्यामुळे ती लहान दिसत आहेत आणि रोपांनीही आता खूप छान पिकअप घेतलेलं आहे। ज्यांना फुलं आलेली आहेत ही सगळी फांद्या लावल्या होत्या आणि ह्या साईडला आपण नर्सरीमधून आणलेली कलमं, त्यांनाही आता फुलं यायला सुरुवात झालेली आहेत। बघा ह्या फुलांची साईज थोडी मोठी आहे, अजून पूर्ण उमललेलं नाही फूल, तरीही आपण पाहू शकता त्याची साईज बघा केवढं मोठं फूल आहे। हे अतिशय असं सुंदर असं रूप त्या फुलांचं दिसत आहे। छानपैकी हक्का शेत, बघा बरं इकडे अजून बेंदळं बाकी आहे, तरीही मी आपणास दाखवत आहे झालेली गोंड्यांची वाढ। आणि हे फूल पाहू शकते, या फुलांची साईज केवढी मोठी आहे बघा, अजून हे पूर्ण वाढलेलं नाही आहे, तरीही या रोपांना आत्ताच यायला सुरुवात झालेली आहेत फुलं। काहीच दिवसात म्हणजे गणपतीच्या आधी ही सगळी फुलं बहरलेली असतील। पुन्हा एकदा मी ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे संपूर्ण फुलं आल्यानंतर। आता प्रत्येक ही जी कलमं आणली होती नर्सरीतून त्यांनाही आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे। बघा विलास लाड यांच्या शेतामध्ये ही केलेली लागवड आणि ही लागवड पाहू शकते आपण, इथे बरीचशी रोपं मेलेली आहेत त्यातली खूप पाण्यामुळे, जी आहेत त्यांनी मात्र आता खूप छान रीतीने पिकअप घेतलेलं आहे। बघा अक्षरशः इथे खूप पाणी होतं, 2 महिन्याभर कंटिन्यू पाण्याच्या मारा सहन करत ही झाडं कशी बशी तग धरून होती। मात्र पाऊस गेला, ऊन पडलं, त्यांच्या शेजारचं गवत काढलं आणि मग या झाडांनी अतिशय सुंदर असा पिकअप घेऊन आपण पाहत आहात की आता छान प्रोडक्शन द्यायला सुरुवात केलेली आहे। याचसोबत आपण बघत आहात की इथेच जिथे पूर्ण पाणी असायचं पाणथळ शेत, की ह्या पाणथळ शेतांमध्ये झालेली ही गोंड्यांच्या लागवडीसोबतच काही भेंड्यांची लागवड। बघूया आपण हे भेंडे ही अक्षरशः वाहता राहून गेलेले आहेत। दर 4-5 दिवसांनी त्यांना मी भरणी घालायचो इथे, तीही पूर्ण भरणी वाहून जायची, पण कसं तरी आपलं अस्तित्व टिकवत हे भेंडे असं खूप छान झालेले आहेत आणि आता त्यांना भेंडे यायची सुरुवात झालेली आहे। पहा म्हणजे प्रवाहाविरुद्ध जाऊन या भात शेतीच्या मध्ये आपण लावलेली ही भेंड्यांची लागवड, काही भेंडे वाहून गेले जगलेले पाणी असल्यामुळं, पण मात्र आता ही बघा हे ना कळी आणि फुलं यायला सुरुवात झालेली आहे, काहींच्यावर भेंडेही आलेले आहेत। तर अशा रीतीने जर आपण भात शेतामध्ये मोठ्या अशा साऱ्या करून जर आपण प्रॉपर पद्धतीने त्याचं नियोजन केलं तर मात्र आपण पाहू शकत असाल की ते भेंडे कसे आलेले आहेत। अर्धे वाहून गेले पाण्यामुळे, परंतु जे आहेत त्यांनी खूपच छान पिकअप घेतलेलं आहे। ह्या शेतामध्ये भाताऐवजी केलेला हा एक अनोखा आणि यशस्वी प्रयोग, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकत असाल ही जी फुलं आलेली रांगा आहेत ह्या सगळ्या फांद्या लावलेल्या होत्या।
बघा, कारण त्यांच्या फुलांची साईज थोडी बारीक आहे, पण त्यांना फुटवा खूप छान आलेला आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या बुंदातली जमीन वाहून गेली होती, धूप झाली होती, त्यामुळे पाहिजे तशी वाढ नव्हती झाली. पण ही काही जी झाडं आहेत त्यांनी अतिशय खूप छान पिकअप घेतलेलं आहे. मला वाटते प्रत्येक शेतकऱ्यांनी असा एखादा शेत करायला हरकत नाही जिथे पाण्याचा निचरा होत असेल. ज्या शेतामध्ये पाण्याचा निचरा होत असेल तिथे अशा उंच सऱ्या केल्या आणि त्याच्यावर भेंडी, गवार, झेंडू असे कॅश क्रॉप लावले तर मला वाटते भाताहीपेक्षा त्यांना खूप छान उत्पादन मिळेल. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारा खर्चही कमी असेल. बघू शकताय आता हे छानसं असं बहरलेलं शेत. काही दिवसांनी पुन्हा एकदा आत्ता जर सुरुवात झाली आहे यांना याला बघूया आपण ह्याच्यावर किती काळे आहेत. अजून पहिलं फुल उमललेलं नाही. ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहतात की यशस्वीरित्याने आपला हा प्रोजेक्ट आपण म्हणू शकतोय की सक्सेस झाला आहे. आणि हे समोरचंच बघतोय आपण इथेच ह्याच्यासोबतच कसं शेजारी भात शेत आहे बघा. आणि भाताच्या शेताच्याच बाजूला असलेलं हे ह्या इथे आपण बघत असाल छानसं भाताची लागवड आणि हे आलेले झेंडू. ह्याच्या उलटा खालचा भाग आहे दलदलीचा आणि खूप पाणी असतं. पण पाण्याचं थोडंसं सऱ्या केल्या होत्या. दर 4-5 दिवसांनी घेतली, माती काढली, जमिनीची धूप थांबवली, कशी बशी ही झाडं तग धरून होती. आणि आता मात्र त्यांनी खूप छान असं पिकअप घेतलेलं आहे. तर आपण सकाळी शेतात आलो आहोत आणि त्याचा निसर्गरम्य असा परिसर पाहत आहोत. तर आपणही असा प्रयत्न करायला हरकत नाही. माझी कोकणातील बांधवांना शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपली शेती ओसाड न दवडता अशाच प्रकारे एकदाच पावसाळ्यापूर्वी जर नांगरट करून उभ्या आडव्या अशा सऱ्या केल्या, पाणी काढून ठेवलं आणि भेंडी, गवार किंवा काकडी, त्याच्यानंतर घोसाळे वगैरे अशा प्रकारे आपण उत्पन्न घेऊ शकतोय. पावसाळ्यात दुधी भोपळा पण छान होऊ शकतोय. पलीकडे आपण वांगीही लावलेली आहेत, त्यांनीही खूप छान पिकअप घेतलेलं आहे. तर माझी शेतकरी बांधवांना अशी विनंती असेल की त्यांनीही असाच प्रयोग कराव्या आणि शेती वाचवूया. धन्यवाद.